नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमकथायाः पठनस्य प्रारंभं करिष्यते। त्या भयाण काळ्या समुद्रातून मी बाहेर पडलो तेव्हा मला केवळ प्रकाशाचा एक मंद किरण दिसत होता. मी कुठे आहे ते मला कळेना. नागलोकातल्या गुहेत निहा प्रकाशाचा किरण. कोपऱ्यात डौलाने फणावर करून उभ्या असलेल्या नागाच्या मस्तकावरला हा मणी तर नाही ना? मग मी महालात मंचकावर झोपलो आहे असे वाटू लागले. झोप आल्यासारखे वाटत होते, पण उठवत नव्हते. उठावेसे वाटत नव्हते. बाबांच्या महालापाशी प्रातस्तोत्रे ऐकू येत नव्हती. बहुधा बाहेर उजाडले असावे. आज उत्सवाचा शेवटचा दिवस. आज सर्वात उन्मत्त घोड्यावर कोण आरोहण करतो ते. माझी स्मृती एकदम जागृत झाली. तिच्या पाठोपाठ माझ्या मस्तकातून आणि अंगांगातून कळा निघू लागल्या. वाऱ्यावर वाळलेले पान बिरबिरत जावे तसा त्या दिवशी मी घोड्यावरून दूर दूर उडत गेलो होतो. पण कुठे? त्या अपघातात मी पांगळा तर झालो नाही ना? मग मला उठता का येत नाही? उजवा हात उचलून मी कपाळावर ठेवला. गार गार पट्टी होती तिथे. माझ्या अंगात ताप असावा, माझ्यापाशी तर कुणीच नाही. मग ही पट्टी इतकी गार कशी राहिली? सारी शक्ती एकवटून मी हाक मारली, आई. कंकणांची मंजूळ किणकिण माझ्या कानांवर पडली. आईस माझ्या शय्येकडे येत असावी. मी डोळे ताणून पाहू लागलो. छे, आई नव्हती ती. मग कोण? या अपघातात मला प्राणांतिक जखमा झाल्या काय? मी माझ्या महालात आहे की मृत्यूच्या दारात? काहीच कळेना मला. माझ्या शय्येपाशी उभ्या असलेल्या आकृतीकडे मी अनिमिष दृष्टीने पाहू लागलो. मृत्यू इतके सुंदर रूप धारण करून येतो? मग जग मृत्यूला का भीते? माझ्या कानांवर शब्द पडले. युवराज. तो अलकेचा आवाज होता. मी तिला विचारले, उत्सव संपला? केव्हाच? किती दिवस झाले? 8. 8? हो. तिच्या आवाजात विलक्षण कंप होता. 8 दिवस. सूर्य प्रत्येक प्रातःकाळी उगवला होता आणि प्रत्येक सायंकाळी मावळला होता, पण मला त्याचे भान नव्हते. हे 8 दिवस मी कुठे होतो? कोणत्या जगात होतो? काय करीत होतो? मी गोंधळून गेलो. माझ्या शरीरात त्या शरीरापेक्षा निराळा असा कोणीतरी मी आहे असे वाटत होते, पण त्या मीला या 8 दिवसातला एक क्षणही आठवत नव्हता. मी अलकेला विचारले, आई कुठं आहे? देवी आपल्या महालात आहेत. त्या दिवसापासून जेवण सोडले त्यांनी. काल कशाबशा आपल्याला पाहायला आल्या. पाहता पाहता मूर्छा येऊन पडल्या. राजवैद्यांनी त्यांना अगदी झोपवून ठेवले. तुझी आई कुठं आहे? देवींची सेवा करीत आहे ती. 8 दिवस आलोचन जागरण केली राजवैद्यांनी. मगाशी आपली नाडी पाहता पाहता एखाद्या लहान मुलासारखे ते आनंदाने नाचू लागले. मग मला म्हणाले, अलके, माझी विद्या या पांढऱ्या केसांना काळीमा लावून जाते की काय असं भय वाटत होतं मला. आज 8 दिवस डोळ्याला डोळा लागला नाही माझ्या. आता युवराजांना कसलंही भय नाही. ते बहुधा मध्यरात्री शुद्धीवर येतील. फार फार तर पहाटेच्या प्रहरी. तोपर्यंत तुला जागायला हवं. त्यांच्या कपाळावर एकसारखी गार गार पट्टी राहील अशी. बोलता बोलता तिला कसली तरी आठवण झाली असावी. ती झटकन दूर गेली. लगेच मंचकाकडे परत आली. माझ्या उशाशी उभी राहिली. आता मला मगापेक्षा स्पष्ट दिसू लागले होते. माझ्या उशाशी अलका उभी आहे. छे, त्या दिवशीच्या अपघातात मला मृत्यू आला असावा. मी स्वर्गात आहे. माझ्या उशाशी एक अप्सरा उभी आहे. या कल्पनेचे माझे मलाच हसू आले. अलकेने विचारले, हसायला काय झालं? हसायला काय नेहमीच कारण लागतं असं मला तरी वाटतं बाई. मग फुलं का हसतात ते सांग पाहू. फुलं का हसतात? ती स्वतःशीच उद्गारली. जणू काही तिच्यामध्ये 2 अलका होत्या. त्यातली एक दुसरीला हा प्रश्न विचारित होती. ती दुसरी गोंधळली. तिची धांदल पाहून पहिली हसली. लगेच ती लाजली. अलकेची ती लाजरी मूर्ती अधिकच मोहक दिसू लागली. समुद्राप्रमाणे सौंदर्यालाही भरती घेत असते काय, कोणाला ठाऊक. अलका क्षणाक्षणाला अधिक सुंदर दिसत होती. मी हसत हसत म्हटले, मी सांगू? हं, बायकाला असतात म्हणून त्यांना फुलं हसतात. ईश्य, तिचा हा उद्गार मला अधिकच गोड वाटला. मी आजारी आहे. अंथरुणावर पडलो आहे. गेले 8 दिवस मला शुद्धसुद्धा नव्हती. या गोष्टींचा मला पूर्ण विसर पडला. मी टक लावून तिच्याकडे पाहू लागलो. ती चमकली. लगेच पुटपुटली, काय वेडी आहे मी. पट्टीवर घालायला औषध घेऊन आले आणि ते न घालता बोलत बसले. हं, डोळे मिटा पाहू. का? हे औषध मोठं जहाल आहे. त्याचा एक थेंबसुद्धा डोळ्यात जाता कामा नये. राजवैद्यांनी निक्षून सांगितलंय मला. पण माझे डोळे मिटायला तयार नाहीत. का? का? अलकेला ते कसे सांगायचे? मला तुझ्याकडे एकसारखे पाहत राहावेसे वाटते. म्हणून
तिला असले बोलणे आवडेल का? ती केवळ दासीची मुलगी नाही, तिच्या आईचे दूध मी प्यालो आहे. तिच्या आईच्या अंगाखांद्यांवर मी लहानाचा मोठा झालेलो आहे. कलिकेला बाबासुद्धा मानतात. आई तर तिला एखाद्या आप्ताप्रमाणे वागवते. येयूची काळजी माझ्याहूनही कलिकेला अधिक आहे असे म्हणते. अशा कलिकेच्या मुलीशी आता तुम्ही डोळे मिटले नाहीत तर मी गट्टी फू करीन हं. अलकेच्या त्या गोड शब्दांनी माझे बालपण परत आले. समुद्राला मिळालेले नदीचे पाणी जणू काही निराळे झाले. मी मुकाट्याने डोळे मिटले. अलका कपाळाच्या पट्टीवर औषधाचा एक एक थेंबसुद्धा सोडू लागली. काही वेळा डोळ्यांपेक्षा मिटलेल्या डोळ्यांना अधिक दिसते की काय कोण जाणे. माझी गट्टी फू करणाऱ्या बालपणीच्या अलकेपासून आता पट्टीवर औषध घालीत उशाशी उभ्या असलेल्या अलकेपर्यंत तिची अनेक रूपे माझ्या डोळ्यांपुढून सरकत जाऊ लागली. कळी तीच होती, पण फुलत फुलत प्रत्येक वेळी नवे मनोहर रूप धारण करीत होती. अलकेच्या प्रत्येक मूर्तीत निराळाच मोहकपणा होता. अलका आईबरोबर राजवाड्यातच राहत होती, त्यामुळे तिची ही सारी रूपे माझ्या डोळ्यांपुढून गेली होती. पण आजपर्यंत ती माझ्या डोळ्यात मात्र कधीच भरली नव्हती. असे का व्हावे मी विचार करू लागलो. 6 वर्षांचा होईपर्यंत अलका माझी सवंगडी होती. मग मात्र आमचे संबंध दुरावले. मी होतो राजपुत्र. मी राजवाड्यात, नगरात, राजसभेत, उत्सवात सर्वत्र ऐटीने मिरवू लागलो. ती होती दासीची मुलगी. ती मागे मागे राहू लागली. राजवाड्यात आईच्या हातांखाली लहान सहान कामे करू लागली. पण मला पुढे राजा व्हायचे होते. जगज्जेता वीर व्हायचे होते. ती दासी होणार होती. सदैव कोणाची तरी सेवा करीत राहणार होती. त्यामुळे आम्ही दोघे एकमेकांपासून दूर गेलो. कुठल्या तरी स्वर्गीय सुगंधाने एकदम मला धुंद करून सोडले. माझे डोळे मिटलेलेच होते. उजवा हात हळूहळू वर नेऊन मी पाहिले. अलका वाकून अगदी सांभाळून पट्टीवर थेंब थेंब औषध सोडित होती. माझ्या गाल्यावर तिच्या केसांची एक बट तिला न कळत रुळू लागली होती. ती बट माझ्या हाताला लागली. त्या नाजूक स्पर्शाने माझे शरीर पुलकित झाले. डोळे उघडले तर अलका दूर होईल म्हणून ते न उघडताच मी हसत म्हटले, अलका, माझं नाक फार फार रागवले. कुणावर? डोळ्यांवर. कुणाच्या? माझ्या. ते का बाई? एवढा सुंदर सुगंध कुठून येतो हे त्याला कळत नाही म्हणून. त्या नाकाला मला काही विचारायचे. विचार की, त्याची देवावर श्रद्धा आहे ना? माझं नाक काही नास्तिक नाही. देवळातली मूर्ती दगडाची असते हे त्या नाकाला कबूल आहे ना? आहे. मग ते नाक त्या मूर्तीपुढं का वागतं? त्याला त्या मूर्तीत देव दिसतो का? तो दिसला नाही तरी तिथं असतो. त्या नाकाला येणारा सुंदर सुगंधही तसाच आहे. अलकेच्या या बोलण्याची मला मोठी गंमत वाटली. आम्ही दोघे जणू काही पुन्हा लहान होऊ शब्दाचे खेळ खेळू लागलो होतो. पण असले खेळ खेळण्यापेक्षा तो सुगंध घ्यायची इच्छा माझ्या मनात प्रबळ झाली. मी अलकेला म्हटले, कसला आहे हा वास? जाईच्या फुलांचा. लहानपणी फार आवडायची ती तुम्हाला. अलका म्हणाली, ते खरे होते. पण मधल्या काळात धनुष्यांच्या टणत्कारात आणि घोड्यांच्या टापात जाती कुसुमांचे ते लाडीक कुजबुजणे मला कधी ऐकूच आले नव्हते. मी म्हणालो, अलका, ती फुलं माझ्या नाकापाशी आण. मला त्यांची क्षमा मागायची आहे. थांबा हं, वेणीच काढून देते मी. वेणी? हो, वेणीत ती माळली आहेत मी. मग ती तिथंच राहू देत का? तू फुलं तिथून काढलीस तर ती माझ्यावर रागवतील. इश्य, त्यांचा तसाच वास घेऊ दे मला. अलका काहीच बोलली नाही. मी म्हणालो, तू तुझ्या वेणीचा वास मला दिला नाहीस तर मी मोठ्यानं ओरडेन. मग सारी माणसं जागी होतील. पट्टीवर घालायचे थेंब मगाशीच संपले असावेत. आपला लुसलुशीत हात माझ्या ओठांवर ठेवीत ती म्हणाली, असं काही करू नका बाई. 8 दिवस राजवाड्यात कुणाचा जीवात जीव नव्हता. राजवैद्यांनी छातीवर हात ठेवून आपल्या दुखण्याला उतार पडला आहे असं सांगितलं म्हणून आज कुठं झोपी गेली आहेत सारी. राजवैद्यसुद्धा पलीकडच्या महालात झोपले आहेत. तुम्ही ओरडलात की सारी माणसं धावून येतील. मग आई मला बोचून खाईल नि रागारागानं म्हणेल, सेवासुद्धा नीट करता येत नाही कार्टीला. ती मला सुळावर चढवेल. सुळावर चढण्यापेक्षा वेणीचा वास देणं बरं, नाही का? हं, चांगल्या गोष्टीत विलंब बरा नसतो असं मोठे लोक म्हणतात. मी 5 अंक मोजायच्या आत 1, 2, 3, चा
नंदनवनातल्या सर्व फुलांनी आपला सुगंध त्या जाईच्या फुलांना दिला असावा. अलकेच्या केसातल्या त्या वेणीचा वास घेता घेता मी धुंद होऊन गेलो. त्या फुलांबरोबर नाकाला आणि गालांना होणारा तिच्या बटांचा स्पर्श विलक्षण सुखद, अगदी उन्मादक होता. अलका दूर होत आहे असे वाटताच मी भान विसरलो. त्या सुगंधाने अजूनही माझी तृप्ती झाली नव्हती. शरीराच्या कणाकणाला तो हवा हवासा वाटत होता. मी डोळे उघडले, ती दूर होऊ लागली. लगेच मी ती वेणी तिच्या केसातून हिसकावून घेतली. दोन्ही हातांनी त्या फुलांचा चोळामोळा करीत मी ती नाकापाशी नेली. कंपित स्वराने अलका उद्गारली, असं काय करावं युवराज? अजून माझं समाधान झालं नाही. आणखी सुगंध हवाय मला. आपण काय करीत आहोत हे माझे मला कळण्यापूर्वीच माझ्या बाहूंचा विळखा तिच्या मानेभोवती पडला. पुढच्याच क्षणी तिचे ओठ माझ्या ओठांवर टेकले. मधुर, अतिमधुर अमृत भरलेले होते त्या ओठात. रखरखीत वाळवंटातून चालत आलेल्या प्रवाशासारखे माझे ओठ सुकून गेले होते. मी तहानेने व्याकुळ झालो होतो. ते अमृत मी घटाघटा पिऊ लागलो. आणखी एवढा एकच मंत्र माझे ओठ पुटपुटत होते. केवळ एका गोष्टीची जाणीव मला उरली होती. मी सुखाच्या डोहात पोहत आहे, पण त्या डोहाचे पाणी पुरेसे खोल नाही. हे काय युवराज? त्या डोहातून कोणीतरी म्हणाले. कोण होती ती? मत्स्यकन्या. मी डोळे फाडून पाहू लागलो. ती अलकाच होती. माझ्या शय्येपासून दूर उभी होती ती, पण माझे ओठ अतृप्त होते. माझे मन असंतुष्ट होते. शरीराचा कण पेटल्यासारखा झाला होता. मी जे अमृत प्यालो होतो ते हलाहलाप्रमाणे मला जाळीत होते. तो दाह शांत करण्याकरता मला आणखी अमृत हवे होते. अलकेला धरण्याकरता मी धडपडत उठू लागलो. माझ्या उजव्या पायातून भयंकर कळ आली. बाणाने विद्ध पाखरासारखा आर्त चित्कार करीत मी शय्येवर पडलो. या जीवावरच्या दुखण्यातून बरे व्हायला मला 3-4 महिने लागले. पण त्या रात्री माझ्या त्या आर्त चित्काराने सारा राजवाडा प्रफुल्लित झाला. मी शुद्धीवर आलो. मृत्यूच्या दारातून परत आलो. या जाणीवेने सर्वांच्या जीवात जीव आला. वृद्ध राजवैद्य तर धावतच माझ्या महालात आले. एखाद्या लहान मुलीसारखे सद्गतीत होऊन ते अश्रू गाळू लागले. 8 दिवस मी मृतवत पडलो होतो. त्या विचित्र मूर्छेतून मी शुद्धीवर येतो की नाही याचीच आईला शंका वाटत असावी. नगरातल्या सर्व देवतांना ती नाना प्रकारचे नवस बोलून चुकली होती. मी हिंडू फिरू लागायच्या आतच तिने ते सर्व मोठ्या समारंभाने फेडले. माझा ताप लवकर उतरला. पायाचे हाड दुखावले होते. त्याने मात्र पुष्कळ त्रास दिला. पण अस्थिसंधी करण्यात अत्यंत कुशल असलेला एक रानटी मनुष्य राजवैद्यांनी पूर्व आर्यावर्तातून मोठ्या परिश्रमाने आणविला. त्याने हे हाड नीट बसविले. पायात कुठलाही दोष राहिला नाही. पण ते 3-4 महिने माझी मोठी कुचंबणा झाली. महालाच्या खिडकीतून बाहेर उडत असलेली पाखरे दिसली की मला स्वतःच्या पांगळेपणाची चीड येई. वाटे एखाद्या खिडकीतून पाखरासारखेच शरीर बाहेर झोकून द्यावे. मग पुढे काय व्हायचे असेल ते होईल. घोड्याचे खिंकाळणे कानांवर पडले की माझे हात फुरफुरू लागत. मांड्यातली सारी रग जागी होई. स्वतःच्या पंगुत्वाचा राग कुणावर काढावा हे काही केल्या मला कळत नसे. मग चिडून मी माझ्या देहाकडे पाहत राही. गेल्या 10 वर्षात ज्या शरीराचे सौंदर्य आणि सामर्थ्य वाढवण्याकरता मी अहोरात्र धडपडलो होतो त्याने माझ्यावर असे उलटावे? छे! माणूस शरीरावर प्रेम करतो त्या प्रेमाला अंत नसतो. पण शरीर काही त्याच्यावर असे प्रेम करीत नाही. प्रसंगी ते त्याचे वैर साधते. अशा रीतीने शरीर कुणाचे वैर करते हे शोधून काढण्याचा मी पडल्या पुष्कळ प्रयत्न केला. पण तो कधीच सफल झाला नाही. शरीरापेक्षा निराळा असा ययाती माझ्यामध्ये आहे असे मला अनेकदा वाटे. पण त्याचे स्वरूप कसे जाणून घ्यायचे विचार करूनही हे मला कळेना. मन, बुद्धी, अंतःकरण हे काही शरीराचे अवयव नाहीत. त्यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे हे मला कळत होते. पण शरीराने माझे वैर साधले. त्यावेळी ही सारी काय करीत होती? 8 दिवसांच्या आत मूर्छेत राजवैद्यांनी दिलेल्या अनेक दुर्मिळ औषधांबरोबर मी विषही मुकाट्याने प्यालो असतो. त्या मूर्छेत माझे मन कुठे होते? माझी बुद्धी कुठे होती? माझे अंतःकरण कुठे होते? अंधार, जिकडे तिकडे अंधार. मी चिडून माझ्या पायांकडे नाही तरी हातांकडे पाहत बसलो की ओठ हळूच माझ्या कानात कुजबुजतात. वेडा आहेस तू? शरीरानं काय सदैव तुझं शत्रुत्व केलं आहे? त्या रात्री अलकेच्या ओठातलं अमृत तुला कुणी आणून दिलं? आम्हीच ना. ती रात्र हे एक मधुर अमर स्वप्न होते. त्या स्वप्नाची आठवण झाली की
पायांच्या वेदनांचा, तात्पुरत्या पांगळेपणाचा, किंबहुना माझ्या सर्व दुःखांचा मला विसर पडे. बाहेर स्वच्छ ऊन पडले असले तरी त्या रात्रीच्या स्मृतीसरशी ते मावळे. मग हातात निरांजन घेऊन उभ्या असलेल्या रमणीसारखी ती रात्र माझ्या डोळ्यांपुढे उभी राही. तो जाईच्या फुलांचा मादक सुगंध, तो अलकेच्या केसांचा मृदुल स्पर्श, ते तिच्या ओठातले मधुर अमृत, त्यांच्या स्मरणाने माझे शरीर रोमांचित होई. त्या 3-4 महिन्यात मला अतिशय सुख दिले असेल तर ते या स्मृतीने वेळी अवेळी तिच्याशी खेळत बसायचा छंदच मला जडला. मात्र त्या सुखाचा पुन्हा एकदा आस्वाद घ्यावा असे वाटत असूनही ती संधी मला लाभली नाही. अलका अनेकदा माझ्या सेवेला येई, पण दिवसा पुन्हा रात्री ती कधी आलीच नाही. रात्री दुसऱ्या अनेकदा ती आलटून पालटून माझ्या सेवेत असत. त्यात काही तरुणही होत्या, पण मला अलकाच हवी होती. ती जाईच्या फुलांची वेणी घातलेली, ती गट्टी फू करीन हं असे सांगून पट्टीवर औषध घालणारी, हे काय युवराज असे अर्धवट रागाने नि आनंदाने म्हणणारी माझी बालमैत्रीण अलका मला हवी होती. ती दिवसा भोवती वावरे तेव्हा तिची प्रत्येक डौलदार हालचाल माझे डोळे अधाशीपणे टिपून घेत. इतर कुठल्याही दासींविषयी असे आकर्षण मला वाटत नसे. अलकेच्या मधुर स्मृतीच्या जोडीने या काळात मला आनंद दिला तो दुसऱ्या एका भव्य स्वप्नाने. अस्थिसंधी करण्यासाठी आणलेला तो मनुष्य आर्यावर्तभर फिरला होता. नाना प्रकारच्या गुहा, अरण्ये, नगरे, समुद्र, डोंगर, मंदिरे, माणसे या सर्वांचे तो अतिशय रसभरीत वर्णन करी. त्या वर्णनांनी नकळत माझ्या मनात एक सुंदर स्वप्न विणले. अश्वमेधाकरता सोडलेला घोडा घेऊन आपण निघालो आहोत. या सर्व रम्य भीषण गोष्टी आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत. त्या विविध सौंदर्याचा आपण आस्वाद घेत आहोत आणि आपण नवनवे प्रदेश पादाक्रांत करीत आहोत असे ते स्वप्न होते. त्या स्वप्नाच्या शेवटी मी दिग्विजयी वीर म्हणून परत आलो आहे आणि मला उवळणाऱ्या दासीत अग्रभागी अलका पंचारती घेऊन उभी आहे असे मला दिसे. मी पूर्णपणे बरा झालो. हे स्वप्नसुद्धा वृद्ध अमात्यांच्या आणि माझ्या इतर गुरूंच्या कानांवर मी घातले. ते त्यांना आवडले. आई नको नको म्हणत असतानाही बाबांनी नगरदेवतेच्या एका उत्सवात अश्वमेधाची घोषणा केली. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.